Oh,
भुवन
वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे हाय वीर विठ्ठलाचे गाढे करी काळ पाया पडे करीती घोष जय जयकार करीती घोष जय जयकार जय जयकार
जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर
ही हवा नीट तोंडात चालली असं नाही खाली मांडा म्हणजे त्याचा स्वर बी नाही यायचा. इथून पुढं उन्हाळ्यातले कोणते कार्यक्रम असतात डबल कापड मारायला लागायचं. पातळ कापड गेलेले गरम होतं. जुन्या काळात याचे मंडप राहायचे कशाचे श्याम्या एक नंबर लोकांना शायनिंग लागायला लागले. त्याच्यातमुळं तुम्ही पोळू राहिले असं ज्याचा हात ओढत त्याच्यात काय. वीर विठ्ठलाचे गाढे याचा विको बंद करा. वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे. आणखी कमी करा थोडासा. करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. क्षमा दया शांती क्षमा दया शांती बाण अभंग हे हाते. करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. तुका म्हणे बळी एक तीच भूमंडळी तीच एक भूमंडळी. करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. विठ्ठल वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे. करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. परोपकारी नमो पुण्यवंता परोपकारी नमो पुण्यवंता नमो त्या तमित्या इंद्रियासी परोपकारी नमो पुण्यवंता परोपकारी नमो पुण्यवंता नमो त्या दमित्या इंद्रियासी वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाचे गाढे कळे काळ पाया पडे. करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्राणेंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरी शिरी सुमन जिजाई रमन महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे पारमार्थिक वीरांचं वर्णन करतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्य सलिला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा साधू संतांचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा
पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे अनेक तालुके, ते अनेक तालुक्यापैकी पुण्य पावन प्राचीन शिवालय गोंदेश्वराच्या वास्तव्याने पावन झालेला तालुका, पुण्यसलीला देव नदीच्या प्रवाहाने पुनीत झालेला तालुका, बाणासुराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेला तालुका, हरहुन्नर तालुका, सिन्नर तालुका. पुण्य पावन सिन्नर तालुक्यामध्ये देशाची आग अंतःकरणात भडकलेलं गाव आगसखेड गाव. या पुण्य पावन आगसखेड गावामध्ये अनेक परिवार, त्या अनेक परिवारापैकी सर्वांचं बरं केलेला परिवार बरकले परिवार. आणि बरकले परिवाराचे आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थेचे, भारत मातेच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या जीवनातला क्षण ना क्षण व्यतीत केला असे शहीद जवान खंडू भागोजी बरकले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तन रूपी सेवा आणि या संकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित समस्त बरकले परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी खंडू भागोजी बरकले यांच्या पाठीमागे मोठा बरकले परिवार आहे. त्यांचे तिन्ही भाऊ दामू भागोजी बरकले, नंदू भागोजी बरकले, रावसाहेब भागोजी बरकले, तीन इतर भाऊ हरिभाऊ धोंडू बरकले, मुकुंदा संतू बरकले, एक राहिले अजून पांडुरंग संतू बरकले, त्यांच्या धर्मपत्नी वीरपत्नी तुम्हा आम्हा सर्वांच्या भगिनी योगिता खंडू बरकले, एक चिरंजीव आहे ऋषिकेश इंजिनियर आहे, एक सुकन्या आहे ऋतुजा, ती डॉक्टर झालेली, तीन पुतणे केशव सुभाष शंकर. कोणी राहिला असेल तर सांगा. सगळे नाव आले का बरोबर? बिगर पत्रिका पाहता सांगणारा बॉय का नाही. आणि मग या परिवाराशी संलग्न असलेले या भागामध्ये ज्यांनी वर्षकाठी हजारी कीर्तनाचं नियोजन आयोजन करावं, सिन्नर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, नाशिक तालुका असेल, ज्यांना विचारल्याशिवाय या भागामध्ये कीर्तनकार गायक वादक लोक घेत नाहीत, असे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण पंढरी महाराज सहाने यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. आणि या निमित्ताने उपस्थित आपण गावगावचे सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, गुणीजन, गायक वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. या निमित्ताने आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माझे छोटे गुरुबंधू राजगतीर आदरणीय हरिभक्तीपरायण केदू महाराज टाहकरीकर, आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे आसाराम महाराज राठोड, ज्यांनी गोड आत्ता चाल म्हटली, असे आदरणीय हरिभक्तीपरायण लोकरीप्रमाणे बारीक गाणारे लोहकरे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्या गायनामध्ये कळसुबाईच्या शिखराची उंची गाठलेली असे आमचे गतीर महाराज. आणि आपण सगळं गावचं भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ, आमचं टेंभुरवाडी भजनी मंडळ, टाहकारी भजनी मंडळ, पिंपळगाव डुकरा भजनी मंडळ, गोंदे भजनी मंडळ, मानेगाव भजनी मंडळ, आगसखेड भजनी मंडळ, पांढुर्ली भजनी मंडळ, फकीरा बाबा आलेत ना, मनेकरी मालुंजे भजनी मंडळ, अजून ताकेत भजनी मंडळ, साकेत म्हणले का, सर्व तीर्थ टाकेत भजनी मंडळ, अशी सगळी गावगावची भजनी मंडळ. भूषण महाराज, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि एका तासाभरात सेवा आवरतो. एका शूरवीर जवानाचं हे पुण्यस्मरण आहे. धर्मशास्त्र असं सांगतं की शूरवीर जो जवान आहे याच्यासाठी जो वीर योद्धा आहे, या वीर योद्ध्याने कर्माचं फक्त त्याने देशाच्या सीमेचं संरक्षण जर केलं तर या संपूर्ण सूर्यमंडलाचा भेद करून तो निश्चित वैकुंठाला जातो. धर्मशास्त्र सांगतो दोन माणसं या सूर्यमंडलाचा भेद करतात. दोन माणसं, धर्मशास्त्र सांगतो ही दोन माणसं अशीच
की ही सूर्यमंडलाचा भेद करून वर जातात. कोण दोन? शास्त्रात वर्णन आहे. बोला. द्वाविमौ पुरुषो लोके. नाही नाही, सूर्यमंडल भेदिनौ. मी मुद्दाम थांबलो, मला तुम्हाला गुंतवायचं असे 8 श्लोक आहेत माझ्याकडे. द्वाविमौ पुरुषो लोके याच्यासारखे 8 श्लोक आहेत माझ्याकडे. द्वाविमौ पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनौ. सूर्यमंडलाचा भेद दोघच जण करतात. कोण? एक परिव्राट योगयुक्त. योगयुक्त परिव्राट. परिव्राट म्हणजे संन्यासी. पण कोणता संन्यासी? भोगयुक्त संन्यासी नाही, योगयुक्त संन्यासी. योगयुक्त संन्यासी सूर्यमंडलाचा भेद करून जातो. परिव्राट योगयुक्त. आणि दुसरा रणे चाभिमुखो हतः. ज्याने देशाचं संरक्षण करता करता आपली प्राणाची ज्योत भारत मातेच्या चरणी विलीन केली, तो एक मनुष्य सूर्यमंडलाचा भेद करून जातो. द्वाविमौ पुरुषो लोके सूर्यमंडल भेदिनौ. परिव्राट योगयुक्त रणेचाभिमुखो हतः. वा. आता याचं भाषांतर तुकाराम महाराज करतात या श्लोकाचं. तुका म्हणे शूर दोही पक्षी भाला. 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 मरता मुक्त झाला मरता मुक्त झाला राज भोगी. मरता मुक्त झाला. तुका म्हणे रोगी जीव देता लाभ तुनी. जीव देता लाभ तुनी. धर्मशास्त्र काय सांगतं बारीक आहे का? धर्मशास्त्र सांगतं दोन पुरुष सूर्यमंडलाचा भेद करून जातात. त्याच्यातला एक योगयुक्त संन्यासी आणि दुसरा आहे देशाचं संरक्षण करता करता ज्याची प्राणज्योत देशाच्या चरणी विलीन झालेली असा. याचं भाषांतर भगवद्गीतेत आलंय. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महीम. भगवंत सांगतात अर्जुना, देशाचं संरक्षण करता करता जर आपली प्राणज्योत मालवली तर तो योद्धा स्वर्गाला जातो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. त्याने ज्ञानाचं आचरण नाही केलं, भक्तीचं आचरण नाही केलं, त्याने कर्माचं आचरण नाही केलं, तरीही तो मोक्षाला जातो. हे भगवंताचं वचन आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात देवाच्या सांगण्यावर भरोसा ठेवा आणि संतांच्या सांगण्यावर भरोसा ठेवा. लोकनेत्यांच्या सांगण्यावर भरोसा ठेवू नका. ते जवळजवळ 99% 99 खोटच बोलत असतात. मला एका गाडीमध्ये 10-20 नेते बसली होती आणि गाडी चालली होती. चालता चालता गाडीने रस्ता सोडला, एका झाडावर जाऊन आदळले. त्यातले 10-20 नेते जागेवर मेले. मेले म्हणजे अपघात झाला, मेले नव्हते. तेवढ्यात एक शेतकरी आला. ते ओरडू लागले की आम्ही जिवंत आहोत, आम्हाला बाहेर काढा, आम्ही जिवंत आहोत, बाहेर काढा. शेतकऱ्याने JCP आणला, सगळ्याला पुरून टाकलं. मला पुरून टाकल्यावर एक महिन्यानी इन्क्वायरी लागली, पोलिसाची गाडी आली. गाडी आल्यानंतर ती सगळे त्यांनी ती गाडी पाहिली, खड्डं उकरून काढलं तर तोवर ती मेलीच होती. 1 महिनाभर पुरली होती. शेतकऱ्याला विचार, अरे याला पूर्ण कोणी? त्याने मीच पूर्ण. मग मेले होते का जिवंत होते? ते म्हणले ते म्हणत होते आम्ही जिवंत आहेत, पण ते नेहमी खोटं बोलत आहेत, त्याच्यामुळे मी ते मेलेत असं जमा धरलं, पुरून टाकलं. मला काय सांगायचं कळालं ना. खोटं बोलल्याचं परिणाम मरण भोगावला. ऐका, भगवंत सांगतात त्याच्यावर श्रद्धा ठेवा. भगवंत सांगतात अर्जुना, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. जर तुझी प्राणज्योत देशाच्या संरक्षणासाठी मालवली तुला स्वर्गाचा लाभ देतात. जर तू तिथून सुखरूप माग आला, जित्वा वा भोक्ष्यसे महीम, मग मात्र राज्य तुझ्या नावचं वादच नाही.
तुका म्हणे शूर दोही पक्षी भला. तो तिथं जरी राहिला तरी त्याचं कल्याणच आहे. गावाकडे आला तरी कल्याण. गावाकडे आला तर कल्याण का? तो सुखरूप मागा आला म्हणजे सगळ्या राज्याचा तो मालकच आहे. पण तिथं जर राहिला मेला तरी तो स्वर्गाचा अधिकारी आहे. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला. दोनही पक्षाच्या ठिकाणी त्याचं कल्याण. दोन पक्ष म्हणजे ठाकरे गट आणि शिंदे गट नाही, म्हणजे रणांगण आणि घर. तो रणांगणात गेला तर स्वर्गदार आहे आणि तिकडून जिंकून मागा आला तर मग राज्य आपल्या नावचं. वा. म्हणून तुका म्हणे रणी नये पाहो परतोनी. रणांगणात गेलेल्या माणसाने मागे वळून पाहायचं नाही. मग तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. तुकाराम महाराजाच्या गाथ्यात देवाच्या नंतर संतांच्या नंतर जर कोणाला स्थान असेल तर दोघांना एक आईबाप आणि दुसरा शूर योद्धा. जेवढं तुकाराम महाराजाचं वाङ्मय, संतांचं वाङ्मय देवाचं वर्णन मोठ्या अट्टहासाने करतंय, संतांचं वर्णन करतंय, तसं आणखी दोघांचं करतंय. एक आईबापाचं आणि एक शूर योद्ध्याचं, दोघांचं. वा. साधू संतांचं हे वैशिष्ट्य. आणि म्हणून असे शहीद खंडू बाबूजी बरकले जवान याच गावात शिकले, या गावात वाढले. चौघा भावांचा परिवार आणि चौघा भावांच्या परिवारामध्ये आई वडिलाची इच्छा होती की आमच्या 4 पोरातला एक तरी पोरगा देशासाठी जवान. देशाचं आई वडिलाची अशी इच्छा पाहिजे. गावगाव आई वडिलाची इच्छा, आपलं पोरग गावाला गंडवीर कवा. पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर. आपलं पोर लोकाला गांडवायला लागलं मग आई बापा वाटतं आपल्याच कंपनीचा मालिक, पगार कंपनी तुमची. कशाला सांगत आपला मुलगा या त्याचं संरक्षण केलं पाहिजे. आज इथं आपण सुखाने भाकरी खातो, देवट्याला हिंडवतो, वास्तुशांतीला हिंडवतो, आता निवडणुकीला वल्या पार्ट्या खायला जातो. इथं आपलं चाललंय, इथं आपण सुखाने जेवतो तर सुखाने झोपतो. पण आमचा शूर योद्धा देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून जागा आहे तेव्हा आपण झोपतो. तो जर झोपला आपली पुण्यतिथी व्हायला दिवस फार लागणार नाही, वर्षाच्या आत पुण्यस्मरण होईल आपलं महाराज. वा. ते तिथं डोळ्यात तेल घालून जागेला. म्हणून देशाच्या जवानाविषयी सहानुभूती ठेवा. राखी पौर्णिमेला आमच्या गावगावच्या मावल्या देशाच्या जवानाच्या नावाने राख्या पाठवतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांनी राख्या पाठवल्या, तुम्ही काय पाठवणार हे तर सांगा मला. आपलं बी काही काम आहे का नाही? मग आपल्या भागात मांडा बनवतात नाशिक जिल्ह्यात. कोणाला असं वाटलं का की एखाद्या दिवाळीला आपल्या देशाच्या जवानांना मांडे पाठवा, दिवाळीचे लाडू पाठवा, करंजा पाठवा? तुम्ही पाठवा नाही, खिशात कसं घाला एवढंच ज्ञान आहे तुम्हाला. पण आमच्या मावल्या पेपरला बातम्या येतात, पुण्यातून काही मावल्यांनी देशाच्या जवानांना राख्या पाठवल्या, नाशिक शहरातून काही मावल्यांनी राख्या पाठवल्या. वा. अशी सहानुभूती ठेवा. आणि मग आई वडिलाची इच्छा आमचा मुलगा एकतरी देशाच्या सेवेत असावा. आणि मग त्यांनी देशाची सेवा स्वीकारली. या माऊली. आणि मग देशाची सेवा करत असताना त्यांनी पुढे चलून सुभेदारकीची नोकरी म्हणजे त्याचे पेपर दिले. पेपर दिल्यावर जवळजवळ ते पासही झाले. परंतु देशाचे संरक्षण करत असताना काहीतरी अपघात घडला आणि आपली प्राणज्योत त्यांनी पांडुरंगाच्या चरणी, भारत मातेच्या चरणी विलीन केली. आणि मग तेव्हापासून वर्षभर संपूर्ण बरकले परिवार एक भारण्या घरातील हा मुलगा गेला. संपूर्ण पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी, सगळे भाऊ पुतणे. विशेष म्हणजे हे एकत्र कुटुंब आहे चौघा भावाचं. हे वैशिष्ट्य टाळ्यावाला वायडीने गाडी म्हणून गेले. भाऊ माहिती देत होता, 3 नंबरचा भाऊ. ढसा ढसा रडायला लागला मला की आपल्या भरल्या घरातला एक भाऊ गेला ना, याला बंधू प्रेम म्हणायचं. वा. आणि मग त्यांनी आता गावाने मला आगस्टखेड गावाला माझी विनंती की तुम्ही थोडंसं शासकीय दरबारावर पाठपुरवठा करून, ते शासन शब्दाचा अर्थच भामताय, तर माझी इच्छा आहे की तुम्ही गावातल्या सगळ्या मंडळीने आपल्या या जवानाचं एक वीर स्मारक होईल अशी एक संकल्पना राहा. सगळ्यांनी मदत करा आणि एक स्मारक बांधा.
गावच्या शाळेला त्यांचं नाव द्या. गावात एक मोठी वेस बांधा, रस्त्याच्या काही पाहिजे, गावातल्या शाळेला नाव पाहिजे त्यांचं. एखादी वेस बांधा त्यांच्या नावाने. वर्षाकाठी सगळी मंडळी एक पुण्यस्मरण त्यांचं करत देशातून जवान आपल्या गावातून एका जवानाने देशाच्या संरक्षणासाठी आपली प्राणज्योत मालवलेली आहे. आणि म्हणून हे सहानुभूती देवा. आणि म्हणून आज या भागातील सगळेच कीर्तनकारांचा आगत त्यांनी उपस्थित आहे की जेणेकरून आपल्या देशाच्या जवानांना आपण एक प्रकारची आज श्रद्धांजली व्हायची. मग आता अभंग कोणता घ्यायचा हा मोठा प्रश्न. मग मी अभंग मी तसा धोरणी कोणता अभंग घ्यावा याची मला खरंच अक्कल आहे मला. आणि मग मी अभंग घेतला वीर विठ्ठलाचे गाडे. एका वीराचं हे पुण्यस्मरण, मग वीराचंच वर्णन करायचं. कळे काळ पाया पडे करीती घोष जय जयकार जळती रोषाचे डोंगर. आजच्या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराम परमार्थिक वीरांचं वर्णन करतात. या जगतावर जर आपण नजर टाकली आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या जगतामध्ये भारत देश हा शूरांची भूमी वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल या जगतात नाना देश नांदत. प्रत्येक देशाची काहीतरी प्रसिद्धी आहे, काहीतरी वैशिष्ट्य आहेत, काहीतरी खासियत आहे, काहीतरी गुणधर्मता आहे. आज या जगताच्या पटलावर प्रत्येक देश आपलं काहीतरी वैशिष्ट्य घेऊन समोर आलेला आहे. आपल्या देशातली काहीतरी विशेष अहम भूमिका घेऊन आज जगताच्या पटलावर झळकत आहे. प्रत्येक देशाचं काहीतरी वैशिष्ट्य आहेच, काहीतरी खासियत आहेच, काहीतरी गुणवत्ता आहेच. तुम्ही मला सांगा कोणत्या देशाचं काही वैशिष्ट्य आहे. आता देश अनेक असल्यामुळं सांगायला 2-4 दिवस लागतील, पण आपले उदाहरण दाखल 1-2 देशाचं सांगतो. या जगतामध्ये अमेरिकेचं काय वैशिष्ट्य, या जगतामध्ये रशियाचं काय वैशिष्ट्य, या जगतामध्ये चीनचं काय वैशिष्ट्य, या जगतात पाकिस्तानचं काय वैशिष्ट्य आणि या जगतात भारताचं काय वैशिष्ट्य. अमेरिकाची भूमी कशासाठी प्रसिद्ध आहे, रशियाची भूमी कशासाठी प्रसिद्ध आहे, चीनची भूमी कशासाठी प्रसिद्ध आहे, पाकिस्तानची भूमी कशासाठी प्रसिद्ध आहे, आपली भारत भूमी कशासाठी प्रसिद्ध आहे. एक एक उदाहरणात सांगतो. अमेरिका कशासाठी प्रसिद्ध आहे, काय नाही, लावालाव्या करणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. या जगातात पहिलं महायुद्ध झालं त्याच्या लावालाव्या अमेरिकेनेच केल्या. या जगात दुसरं महायुद्ध झालं तिथे खतपाणी अमेरिकेनेच घातलं. आणि सध्या जगात 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे. सध्या तायवान, चीन, युक्रेन, रशिया हे सगळं ठिकाणी जिथं जिथं भडकलंय तिथं तेल घालायचं काम अमेरिकेनेच केलं. लावालाव्या करणारा देश अमेरिका. इथं तुपे माऊली बसले. कोरोना नंतर सगळ्या गोष्टीचे भाव वाढले, कापडाचे भाव वाढले, गाड्यांचे वाढले, किराणा मालाचे वाढले, महाराज लोकांचे सुद्धा वाढले. निळा म्हणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी. सगळ्या गोष्टीचे भाव वाढले, फक्त एका गोष्टीचे भाव वाढले नाही. काय? काड्याच पिठी. का बरं? आग लावणाऱ्याची किंमत कधी वाढत नाही. अरे काय का आगच हिंड विठ्ठल. लावालाव्या करणारा देश अमेरिका. कोणत्याही इतिहास तज्ञाला विचार. रशियाचं काय वैशिष्ट्य आहे? अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश. जगताच्या पटलावर 1 नंबरचं सध्या प्रगत युद्ध तंत्रज्ञान रशियाचं. वा. जुन्या काळातल्या हाणामाऱ्या दगडाने व्हायच्या. आमच्या नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात गोदावरीच्या काठावर 2 गाव आहेत, संवत्सर आणि कुकुमठाण. या दोन्ही गावची लोक उन्हाळ्यात गोदावरीच्या काठावर येतात आणि यांनी त्यांना दगड हाणायची, त्यांनी यांना दगड हाणायची. शासन मान्य कार्यक्रम. खोटं वाटत असेल तुम्हाला, मी तिथं दगड खायला नेतो. कणकण दगड हाणतात लोक महाराज. जुन्या काळातल्या हाणामाऱ्या दगडाने व्हायच्या. नंतर रशियाने तंत्रज्ञान प्रगत केलं, कोयता आणला. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, तलवार आणली. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, धनुष्य आणला. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, रिव्हॉल्वर आणलं. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, AK-47 आणलं. आणखीन तंत्रज्ञान प्रगत केलं, बोफोर्स तोफ आणलं. पण सध्या रशियाने असं तंत्रज्ञान प्रगत केलंय, कोणाला काही फेकून हाणायचंच नाही, आपण कष्टच घ्यायचे नाही. म्हणजे
स्क्रीन टच युद्ध सुरू केलंय. म्हणजे नुसतं बटन दाबायचं, बटनही दाबायचं नाही, नुसतं स्क्रीनला हात लावायचा. जसा मोबाईल स्क्रीन टच आहे ना, नुसता स्क्रीनला हात लावायचा. आपोआप शस्त्रास्त्र जाऊन पडत त्या त्या देशात आपोआप जाऊन पडत. मिसाईल, अणुबॉम्ब, बॉम्ब जाऊन पडतात. जर तुमचं तुमच्या भावबंधाचं बांधावून भांडणाचं त्याच्याकडे उद्यापासून दगड काठ्याला पैसे घेऊन जायचे नाही, नुसता स्क्रीनला हात लावायचा. आपला भावबंध बांधा सकट बुडून जाणार. वा, फक्त हे तंत्रज्ञान तुम्ही अवगत करून घेऊ नका एवढं सांगा. लावालाव्या करणारा देश अमेरिका, अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश रशिया, दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश पाकिस्तान. दहशतवाद, अतिरेकी, घुसखोर हे तीनही शब्द जगात कोणत्याच शब्दकोशात सापडायचे नाही, फक्त पाकिस्तानात सापडायचे. या तीनही शब्दाची जन्मभूमी पाकिस्तान. दहशतवादाला खतपाणी घातलं पाकिस्तान, अतिरेकी संघटनांना खतपाणी घातलं पाकिस्तान, घुसखोरांना खतपाणी घातलं पाकिस्तान. संपला माझा विषय. असा हा अतिरेकी संघटनांना खतपाणी घालणारा देश पाकिस्तान. पुढे चाल. चीन. चीनची काय प्रसिद्धी? चीन प्राचीन काळातही प्रसिद्ध होता आणि चीन अर्वाचीन काळात सुद्धा प्रसिद्ध आहे. चीनची प्राचीन काळात काय प्रसिद्धी? चीन पूर्वांपार बनावट वस्तू बनवणारा देश. जगाच्या बाजारपेठेत सगळ्यात वेगाने वस्तू येते चीनची. जगाचा वेगाने निरोप घेते वस्तू चीनची. चीनची वस्तू फार काळ काय टिकत, ज्या वेगाने येते बाजारपेठेत त्याच वेगाने जगाचा निरोप घेते. आपल्या भारतातला मुलगा एका राष्ट्रात कुठेतरी शिकायला होता. त्या राष्ट्रात शिक्षण घेत असताना तिथं अनेक राष्ट्रांची मुलं आणि अनेक राष्ट्रांच्या मुली शिक्षणासाठी होत्या. त्याच्यात काही चीनचे मुलं होते आणि चीनच्या मुली होत्या. मग आपल्या भारतातल्या एका मुलाने चीनची मुलगी पटवली. या बाबतीत तर काय अजून आपल्या भारताचा कोणी हात नाही धरायचा. भारतातला महाराष्ट्रातला मुलगा होता ना, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलाने एक चीनची मुलगी पटवली, लग्न केलं आणि घरी बी आला. घरी आल्यावर 2 महिने झाले आणि चीनची मुलगी मरून गेली. मरून गेल्यावर तो सारखा रडायचा. मग ही सगळी मंडळी त्याला भेटायला यायची. अरे सचिन, काय झालं रडायला? अरे कोणीच केले नाही, पण चीनच्या मुलीशी आपण लग्न केलं, पण 2 महिन्यात वारली रे, 2 महिन्यात वारली रे. मग ही आमची महाराज मंडळी, पंढरी महाराज, माऊली, हे त्याला समजून सांगायचे. नाशवंत देह जाणार सकळ. आता त्याला काय कळायचं ते? त्याला त्यातलं काय वांग कळायचं? नाशवंत देह ना सगळे सांगायचे. पण त्याचा एक जोडीदार आला. त्याला, हे सच्या, काय झालं रडायला? तो ना, रे गावात नाही अख्ख्या देशात कोणी चीनच्या मुलीशी लग्न केलं नव्हतं, पण आपण केलं. पण काय करू रे, 2 महिन्यात ती वारली. जोडीदार म्हणला, अरे चायनीज माल टिकणार तरी किती दिवस? 2 महिने राहिली हे भाग्य सर. वा, हे चीनची प्रसिद्धी. पूर्वांपार चीनची वस्तू फार काळ टिकत नाही. ही चीनची प्राचीन प्रसिद्धी. सध्या चीनची अर्वाचीन प्रसिद्धी काय? कोरोना सारखा दुर्धर रोग या देशाने जन्माला. आय आय आय, लईच बेकार रोग. लई रोग पाहिले लोकांनी, पण असला रोग नाही पाहिला. जिथं तिथंच थांबा. भरले बाजार, ओस पडले माणूस. काय माणूस फिरत नव्हतं. जर का माणूस फिरला, पोलीस अशी हाणायचे. आता काय सांगा. पण पोलीस जवळ आलेले हानीत नव्हते. जवळ आलेला माणूस पुढं जाऊन द्यायचे. असा मागून हाणायचे ना, गडी गडी असा कुलपतच यायचा माणूस. वा, एका जणाला पोलिसांनी असा हाणला कोरोना. पण तो घरी आला. त्या दिवशी होता सोमवार. आज सोमवार आहे का? मग बायको म्हणली, हो आज सोमवार सोडायचा आहे, जरा गल्लीतून श्रीखंड घेऊन या ना. तो म्हणला, अगं पोलिसाचा मार खाऊन माझं भूखंड सुजलं, पण तुला श्रीखंडाचा आठवतोय म्हणले. आणखीन मार खायला पाठवते का काय? असा दुर्धर रोग जन्माला घातला चीनने. वा, लावालाव्या करणारा देश अमेरिका, अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश रशिया, दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणारा देश पाकिस्तान, बनावट वस्तू बनवणे आणि कोरोना सारख्या दुर्धर रोगाला जन्म घालणे प्रसिद्ध देश चीन. मला 4 देशाची तुम्ही वैशिष्ट्य सांगितली. भारताचं काय वैशिष्ट्य हे सांगा.
हेच सांगितलं. भारत भूमी कशासाठी प्रसिद्ध? शूरांचा देश, वीरांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठल इथं कोणी जर इतिहासाचा शिक्षक असेल किंवा अभ्यासक असेल त्याला विचारा, मी सांगतो ती खरे काय. जगात भारता एवढी परकीयाची आक्रमण कोणत्याच देशावर झाली? जगात सर्वात जास्त आक्रमण आपल्या भारतावर झाली. पण आक्रमण करत्यांना वेळच्या वेळी तडीच पार लावणारे ठोक्यास ठोसा असं उत्तर देणारे शूरवीर सुद्धा या भारताने जन्मालाच घातले. माझे वा. संध्याकाळी झोपताना मी सांगतोय तेवढं ऐका. युट्यूब चॅनलवर जायचं, युट्यूबवर गेल्यावर मी सांगतो ते ऐका. राणा सांगा यांचं चरित्र ऐका. राणा कुंभा यांचं चरित्र ऐका. राणा प्रताप हे महाराणा प्रतापाच्या आधी होऊन गेलेले. राणा सांगा, राणा कुंभा, राणा प्रताप यांची चरित्र ऐका. राजा हर्षवर्धन याचं एक चरित्र ऐका. बर. राजा सातवाहन याचं एक चरित्र ऐका. फार अशी माणसं होऊन गेली या देशात. जेवढ्या परकीयांनी आक्रमण केली त्यांना तडी पार लावलं महाराज युद्ध करून. म्हणून ही शूरांची भूमी, म्हणून ही वीरांची भूमी. या भारताचं वैशिष्ट्य, या भारताच्या क्षितिजावर उदयाला येणारा सूर्यनारायण आपली पहिली किरण कोणत्या तरी शूरावरच टाकतो महाराज. वा. पहिली किरण कोणत्या तरी वीरावर टाकतो. इथं भारतात प्रत्येक प्रांतोप्रांती वीर जन्मले. विठ्ठल या भारतात असा प्रांत नाही की ज्यामध्ये वीर जन्मले नाही. तुम्हाला द्या उदाहरण ऐका. आपल्या भारतात कर्माच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात धर्माच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात दानाच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले, आपल्या भारतात क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले, आपल्या भारतात संतांमध्ये वीर जन्मले. असा प्रांत दाखवा की ज्यात वीर झाला नाही. आता प्रांत सांगितले, आता प्रांतात त्या वीरांच्या उपाध्या सांगतो. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना कर्मवीर म्हणतात. धर्माच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना धर्मवीर म्हणतात. दानाच्या प्रांतात वीर जन्मले त्यांना दानवीर म्हणतात. स्वातंत्र्याच्या प्रांतात जन्मले त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. क्रांतिकारकांमध्ये जन्मले त्यांना क्रांतीवीर म्हणतात. आणि परमार्थात जन्मले त्यांना संतवीर म्हणतात. आता मी तुम्हाला प्रांत सांगितले, त्यांच्या उपाध्या सांगितल्या. आता नाव सांगायची जबाबदारी तुमची. आम्ही गावे, तुम्ही कोणी काही न म्हणावे असं कसं? हे वागणं बरं नव्हे. मग आता मी विचारणार आणि तुम्ही सांगायचं. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील. वा. याला श्रोते म्हणायचं. वा. धर्माच्या प्रांतात वीर जन्मले धर्मवीर संभाजीराजे. वा. दानाच्या प्रांतात वीर जन्मले दानवीर कर्ण. वा. स्वातंत्र्याच्या प्रांतात वीर जन्मले तुमच्या गावाशी स्वातंत्र्यवीर सावरकर. या जिल्ह्यातले ना भगूर शेजारीच. भगर नाही, भगर कोण? भगर कोण म्हणतो? ऐका पुढं चला. क्रांतिकारकांमध्ये वीर जन्मले क्रांतीवीर नानासाहेब. वा. आणि वारकऱ्यात संतांमध्ये वीर जन्मले संतवीर रामदास बुवा मनसो. वीराचं पुण्यस्मरण मग सगळे वीर ऐका आज. वा. सुंदर. आता कर्मवीर भाऊराव पाटील यांना ह्या उपाध्या लागल्या का? एक एक प्रसंग सांगतो, कीर्तन सोडून देतो. कर्माच्या प्रांतात वीर जन्मले कर्मवीर भाऊराव पाटील. गावगाव कर्मवीर नाहीत, कर्म दरिद्रीच लय जन्मलेत ना. गावगाव लय कर्म दरिद्री. कर्म दरिद्री म्हणजे स्वतः तर कर्म करणार नाही पण दुसऱ्याला करू देणार. स्वतः तर सप्ताह करणार नाही पण दुसरा करणारा घराला सप्ताह करता. कशाला एवढा खर्च करता? आणायची का गौतमी पाटील? एवढंच त्यांच्या डोक्यात. वा. बरोबर. याला म्हणायचं कर्म दरिद्री. विठ्ठल परमार्थ करायचा असेल आमच्या प्रारब्धात नाही. चला निवृत्तीला, चला वारीला, पौषवारीला, आमच्या प्रारब्धात नाही. चलता का आळंदीला, आमच्या प्रारब्धात नाही. गावचा सप्ताह चांगला करायचा, आपल्याला पंढरपूरला तारखा द्यायला जायची, येता का? पंढरपूर कसला आमच्या प्रारब्धात. पैठणला तारखा द्यायला जायचं, येता का? आमच्या नाही प्रारब्धात. ते नारायणगावला तमाशा आणायचा, येता का? डिझेल माझं.
याला कर्म दरिद्री म्हणायचा, कर्म दरिद्री. विठ्ठल तुकाराम महाराजाचं वर्णन करतात. भजन घाली भोगा तुटे भवरोग संचितयमान भोग. तिथं भोग शब्दाचा अर्थ प्रारब्ध घ्यायचा. परमार्थ करायचा असलं तर आमच्या प्रारब्धात नाही. भजन घाली भोगावरी. भोग म्हणजे प्रारब्ध. अकर्तव्य म्हणजे करायचं नाही ते मनीधरी. गावात तमाशा आणायचा असला का याची पहिलं नारळ हा पडणार मला. वा अकर्तव्य मनीधरी. तुकाराम महाराजांनी ज्या अर्थी आपली हजेरी घेतली त्या अर्थी आपण आहेतच तेवढ्या गुणाचे. वा काय गुण उधळले आपण नाही. तुकाराम महाराजांनी दक्षता घ्यावी आपली. वा सुंदर. समाज कर्म दरिद्री. पण या कर्म दरिद्रीच्या प्रांतात कर्मवीर जन्मले कोण? भाऊराव पाटील. विठ्ठल तसं भाऊराव पाटलांचं चरित्र एकदा वाचा. इंटरनेटवर आहे. चांगलं वाचत. मोबाईल मध्ये चांगल्या गोष्टी आहेत पण तुम्ही ते पाहतच नाही. गबाळ गोबाळच नाही पाहत बसतात. मला कर्मवीर भाऊराव पाटील तेही सुरुवातीला थोडंसं कर्मावर एवढं त्यांचं लक्ष नव्हतं. एक दिवस पाहुणे आले घरी जेवायला. कर्मवीर भाऊराव पाटलाचं लग्न झालं होतं. बायकोचं नाव लक्ष्मी. वाढायला लागले. पाहुण्याने विचारलं सोयरे भाऊराव काय करतोय? म्हणजे बापाला विचारलं. पहिले बाप पोरांना लय शिव्या द्यायची. पहिले पोरं बी लय रट कातड्याची होती. किती बापाने शिव्या दिल्या तरी होका चूक करीत नव्हती. आता पहिले बाप पोरांना शिव्या द्यायचे पहिले. आता उलट झालं. भाऊराव काय करतोय? म्हणजे भाऊराव असाच गावात टुकारासारखा हिंडतो. गावात असाच बावळाटासारखा हिंडतो. काही काम करीत नाही. नुसते तुकडे मोडीतो. अजून मीच त्याला पोषितोय. एवढं ऐकलं तर भाऊरावाला रोजच बापाच्या शिव्या खायची सवय लागली होती. काही बोलली नाही. पण बायको नेमकी भाऊराव वाढीत होती. भाऊरावांना बायकोच्या डोळ्यात धारा आल्या. किसन महाराज साखरे यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. साखरे महाराजांनी सांगितलं होतं बाईच्या डोळ्यात आलेले अश्रू प्रलय आणू शकतात. काय 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 अश्रू केवढे येतं पण प्रलय आणू शकतात. वाक्य विचार करण्यासारखं आहे. जे ते बाईच्या डोळ्यात बायकोच्या डोळ्यातले अश्रू जे भाऊरावाला लागले महाराज. जे भाऊराव चौथ्या ताटून उठले कडकडात. अरे 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 थेट घालावा. माझं वाटोळं झालं मी शिकलो नाही म्हणून. पण या रयतेचं वाटोळं होता का? रयत शिकली पाहिजे म्हणून त्यांनी सर्वप्रथम शिक्षण संस्था स्थापन केली. त्याचं नाव दिलं रयत शिक्षण संस्था. महाराष्ट्रात भागोभागात त्यांची शिक्षण संस्था आहे. रयत शिक्षण संस्था. गावगावच्या मुलांना शिक्षण देऊ लागले. पुढं आला दिवाळीचा सण. लक्ष्मीबाई म्हणली आपल्या संस्थेच्या मुलांना दिवाळी बनवायची. लाडू करंजा फटाके घ्यायचे. नवीन कपडे शिवायचे पण पैसे नाही. बायकोनं म्हणले लक्ष्मी तुझं मंगळसूत्र आपण गहाण ठेव आणि पोरांची दिवाळी. काय मावली असेल महाराज ती बी. तिने गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं. नवऱ्याने बायकोचं भाऊरावाने बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं भाऊराव पाटलाने आणि पोरांची दिवाळी केली म्हणून कर्मवीर. आता गावगाव शिक्षण सम्राट आहे. ते बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवतील आणि पोरांची दिवाळी करतील? नाही. पोरच घाण ठेवतील
बायकोला मंगळसूत्र घेतील विठ्ठल गरजा महाराष्ट्र माझा मराठी पाऊल पडते पुढे चांगली गोष्ट चिमण्या हो विमान निघाले तुम्हाला काय काळजी करू नका वा सुंदर आहे कर्म दरिद्री कर्मवीर भाऊराव पाटील क्रमांक 2 धर्मवीर संभाजीराजे हल्लीच्या लोकांना सगळं हवंय फक्त धर्म नकोय भारतातल्या सगळ्या सुविधा हव्या या भारताचा हिंदू सनातन धर्म तेवढा लोकांना नको झालेला आहे देव धर्म संघटना सुटल्यात आता तुमच्या पोराला नोकरी लावून देतो धर्म सोडा तुमच्या पोराचं लग्न करून देतो धर्म सोडा तुमच्या पोराला घर बांधून देतो धर्म सोडा आणि तुम्ही अर्ध्या हाडकोंडवर पिवळे झालेले हिंदू धर्माची काय गुणवत्ता माहित नाही काय नाही सोडितोच ना धर्म मग त्यांना एक सांगा मी धर्म सोडतो पण भारताच्या बाहेर न्या आणि तिथे घर बांधून द्या तुम्हाला राहायचंय भारतात आणि भारताचा हिंदू सनातन धर्म न पाळता राहायचंय तुम्ही भारतात राहू नका पाकिस्तानला राहायला एका बाजूची खर्ची मी देऊ म्हणजे दोन्ही बाजूची का नाही तिकडंच तर भडायचं बरं तिकडे यायचं नाही हा कळू नाही या भारताचा धर्म काय हिंदू सनातन धर्म आज जगात ते कंबोडिया नावाचा एक देश आहे तो पूर्ण 100% इस्लाम देश पण जगात एवढं मोठं मंदिर कुठंच नाही हिंदूचं एवढं त्या कंबोडिया देशाचं आपण जे अयोध्येला मंदिर बांधलं याच्या 10 पट मोठं येते किती 10 जास्त कमी नाही आणि त्यांच्या देशाच्या चलनावर देश मुस्लिम आणि महादेवाच्या मंदिराचा फोटो आहे त्यांच्या देशाच्या चलनावर याला स्वाभिमान म्हणायचा त्यांना लोकांनी त्याला सगळ्या मुस्लिम राष्ट्रांना विचारलं राष्ट्र मुस्लिम आणि मग तुम्ही इथं देशाच्या चलनावर ते का ठेवलं त्याने आम्ही आत्ता मुस्लिम झालो पहिला कंबोडिया देश हिंदू सनातन धर्माचा आणि काही अर्धे हाडकोंडाने पिवळे झालेले आंबाट चिबाट खातील हाटलात बसते इफ्तार पार्ट्या झोडीत हिंदूच चुकलं एकच चुकलं तुला एवढ्या दिवस भारतात ठेवला तुला पाकिस्तानला पाठवला असताना मग तुला हिंदू धर्माची किंमत कळाली असते लोकांना अफगाणिस्तानच्या लोकांना विमानाला लटकून जावं लागलं पाहिले असतील ना व्हिडिओ तालिबानी संघटनेने काय केलं भारतात सुखाने घास खातात भारताच्या धर्माच्या नावाने शेंगा बोलतात अरे शाने हो ह्याच्याचमुळे पाऊस गेला तुम्हीच घालावला या देशाच्या धर्माशी एकनिष्ठ राहावा सुंदर धर्म पण गाव धर्म तरी धर्म सोडून काय करायचं ते सांगा वा धर्म तरी पण या धर्माच्या प्रांतात वीर जन्मले धर्मवीर संभाजीराजाला संगमेश्वरला धरलं ते तळ कोकणात संगमेश्वरला धरलं मुकर्रब खानाने असा वेगाने मुकर्रब खान अकलूजकडे निघाला औरंगजेबाने निरोप पाठवला अकलूजला येऊ नको अहो म्हणजे तुमच्याकडे 2 लाख फौज आहे तिथं घेऊन येतो नाही संभाजी एका बाजूला मी एका बाजूला राहिलो पाहिजे म्हणजे का अरे ते संताजी धनाजी जिथं संभाजी तिथं धाडता की ते माझी चटणीच करीत आहे मग तो अकलूजला राहिला आणि संताजी धनाजीच्या भीतीसाठी संभाजीराजाला नगर जिल्ह्यात शेवटचं गाव आहे पेडगाव पलीकडे पुणे जिल्हा आहे पलीकडे पेडगाव अलीकडे पेडगाव मधून भीमा नदी पलीकडे पेडगाव पुणे जिल्ह्यात अलीकडे पेडगाव नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात तिथं धर्मवीर गड आहे त्याचं पहिलं नाव बहादूरगड आणि त्या बहादूरगडावर म्हणजे धर्मवीर गडावर
संभाजी राजाला नेलं. आपलं जो औरंगजेब आला, आल्यानंतर औरंगजेबाने विचारलं, संभाजी धर्म सोड. संभाजी म्हणजे काही सोडी. सध्या बलिदान मास चालू आहे बरं. सध्या फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन मध्य अमावस्या, आताची अमावस्या येणार या दिवशी संभाजी राजाचं बलिदान दिले. त्या दिवशी आपल्या घरात संभाजी राजाचा फोटो ठेवा, त्याला हार घाला आणि नाही गावाने केली तरी घराने तरी संभाजी राजाची पुण्यतिथी साजरी करा. विठ्ठल. आणि मग संभाजी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत औरंगजेबाचं राज्य आहे. तू फक्त बोट कर, तेवढा धर्माचा तेवढ्या देशाचा तुकडा तुला देतो. संभाजी राजे म्हणजे सगळं राज्य माझ्या नावचं करून दिलं औरंगजेबा, तरी धर्म सोडणार नाही. वा संभाजी, माझी पोटची मुलगी तुला देतो, जावई करून घेतो, धर्म सोड. तिथं जर तुम्ही असते तर बारीक विचार करा, आपण जर तिथं असतो तर संभाजी राजाने सांगितलं, पोरगी अरे औरंगजेबा तुझी बायको जरी तू मला दिली तरी धर्म नाही सोडणार. म्हणून धर्मवीर संभाजी. 30 दिवस त्यांना अन्न नाही, पाणी नाही, सोलून मारलं. सध्या तर आता सध्या कालावधी तो चालू आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन मध्ये अमावस्या, गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीच 30 दिवस पूर्ण झाले. संभाजीराजेची प्राणज्योत मालवली. वा सुंदर. म्हणून धर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजीराजे. प्रत्येक प्रांतात वीर, दानवीर कर्ण. हल्ली लोकांना दान द्यायचं म्हणलं का हाताला लखवा झालाच म्हणून समजा. दानी कापे हात लावले देवीची माता, देवीची माता लावले देवीची माता. वाती बुडवल्या, वाती लावल्या, नाचायला लागला. अर्धा तास नाचला. त्याच्या पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत सगळं अंग हल्लं, पण त्याचा उजवा हात हल्ला नाही. हातावरली समय हल्ली नाही, समईतलं तेल हल्लं नाही. तेलातल्या वाती हल्ल्या आणि वातीवरल्या ज्योती विझल्या नाही. अर्धा तासानंतर सगळ्या समाजाने टाळ्या वाजवल्या. 500-500 रुपये बक्षीस दिले. तो म्हणला, मंडळी तुम्ही माझ्या कलेला दाद दिली, पण तुम्ही माझी कला पाहिलीच नाही. आणि ते लोक म्हणजे हे काय, ही 2 नंबरची कला. म्हणजे मग 1 नंबरची कला दाखवली. म्हणजे काय, त्याने सवय खाली ठेवली, मेणबत्ती पेटवली. उजवा हात पुढे केला, 4 बोटं मिटून घेतले, उजव्या हाताच्या पहिल्या बोटावर मेणबत्ती धरली. थै 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 नाचू लागला. लोक म्हणजे पागले, मेणबत्ती पडणार. पण अर्धा तास नाचला, पण मेणबत्ती पडली नाही, तशीच पेटून राहिली. वा. लोकांनी टाळ्या वाजवल्या, 1000-1000 रुपये बक्षीस दिलं. असा त्याचा हात सगळं अंग हालायचं, पण हात हलत नव्हता. मी तिथंच होतो. म्हणजे याचा हात हलत नाही, निवार का हाताचा गडी. मग आपल्या नाशिक जिल्ह्याला तुकाराम महाराजाचं मोठं नारळ भेटलंय. 375व्याचं एखादं पावती पुस्तक याला द्या आणि याला सांगा थोडी सेवा कर तुकाराम महाराजाची. पावती पुस्तक पुढं ठेवलं, त्याचं सगळं अंग उभं राहिलं, उजवाच हात हाणायला लागला. त्याला म्हणायचं, दानी कापे हात. दान करायचं म्हणलं का काही लोकांना लखवा झालाच म्हणून सांगा. आपण सध्या सगळ्यांनी बंगले बांधले, मला दिसून राहील. आणि बोर घेतले तर बोरचं पाणी आपण टाकीवर टाकतो आणि टाकीतून नळाद्वारे पाणी टॉयलेटमध्ये, बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात आपण घेतलं. कोणत्या नळाद्वारे पाणी येतं बरं? तुम्ही म्हणाल कोणत्या नळाद्वारे? नळाद्वारे पाणी येतं हे उत्तर आहे. नाही, कोणत्या नळाद्वारे पाणी येतं म्हणजे काय, जे नळ वर्षभर चालू बंद राहतात ना, त्याच नळाने पाणी येतं. जे नळ वर्ष बंद राहतात त्याच्यात बोरचे क्षार जमा होते. आणि मग किती नळ चालू केला तर टिपका येत नाही. मग
मग बायपास करावं लागत, वकिलाला द्यावं लागत, न्यायाधीशाला द्यावं लागत, पोलिसाला द्यावं लागत. दान केलं नाही का खकाना झाला म्हणायचं. 4 जमा झाले. मग बाय का घ्या ना टाळ. बायपास झाली तुझी, बायपास झाली चांगली, ह्याच गुन्ह्याने झाली. दान दरिद्री आपण, पण दानवीर कर्ण भिडता समरांगणी, कर्ण कर्ण भिडता समरांगणी. अर्जुनाचं कर्णाचं शेवटचं युद्ध सुरू झालं. कर्णाने बाण सोडला, अर्जुनाच्या रथाला लागला कर रथ 500 फूट माग सारखायचा मला. भगवान म्हणायचे वा कर्णा, याला म्हणायचं युद्ध, वा कर्णा वा कर्णा. अर्जुन म्हणा कमाल झाली, पक्षात आमच्या आणि प्रचार त्यांचा. वर वा, ठाकरे गटात राहणार, प्रचार शिंदे गटाचा. मांडत पाहिजे तुम्हाला मी देवा. काय करता देवा हे? नुसता देव नव्हतो तो देवेंद्र आपलं. आणि मग काय काय कळतं त्याला? देव म्हणजे अर्जुना तू मी सांगतो तरच कर्ण मरण. काय करायचं? एक काम कर, काय कर्णाच्या रथाचा चाक आहे ना, त्या चाकाची पुनी उडव. अर्जुन म्हणला कर्णाचा डोळा उडव, भाई हात उडव, पाय उडव, कान उडव, हे सांगायचं दिलं सोडून कुणी उडव म्हणतो. भगवान म्हणजे अर्जुना तू त्या लायकीचा नाही, मी सांगतोय त्याच्या पुढं दाट बोलू नको, फक्त तू रथाची कुणी उडव. अर्जुनाने रथाची कुणी उडवली. कर्णाच्या रथाचं चाक पडलं खाली. पडलं का त्याने धनुष्य बाण खाली ठेवले, चाक बसवायला लागला. भगवान म्हणे अर्जुना आता कर्ण उडव. अर्जुनाने बाण सोडला, कर्णाच्या दाढाला लागला. कर्ण धावला. अर्जुना आपल्या युद्धाच्या पहिल्या दिवशी ठरलंय ज्याच्या हातात शस्त्र नाही त्याला मारायचं. अरे माझ्या रथाचं चाक तुटलंय म्हणून मी चाक बसवतो, तुम्हाला मारतो. भगवान म्हणले कर्णा कोणाला देवाचून दाखवतो तू? ह्याच अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू हातात शस्त्र नसताना तुम्ही सगळ्यांनी गाठून मारला, त्यावेळेस तुझा पहिला देखा नाही उघडला. तू जसं केलंय ना आता ती भोगावला. अर्जुना सोडवा. कर्णाच्या लक्षात आलं आता मात्र आपली पायरी भरली. जे केलंय ते आज भोगावंच लागणार. जे अर्जुनाने बाण सोडायला अरे याला बिकू देऊन जे अर्जुनाने बाण सोडायला सुरुवात केली मला, खणाखण खणाखण बाण सोडायला मला. आणि मग गरबाडा दुर्योधन. मग दुर्योधनाने एका हाताने चाक धरलं, एका हाताने धनुष्य धरला, दाताने बाण सोडायचा कर्ण दाताने. तरी अर्जुनाच्या रथाला बाण लागला तर 200 फूट मागे सारखायचा. देव म्हणजे कर्ण तसा मारायचा नाही, याचे दात पाडावं लागते म्हणजे बाण सोडायचा नाही. भगवान लगेच रथाच्या मागे गेले, ब्राह्मणाचं वेश धरलं, ब्राह्मण होऊन कर्णा पुढे आले. कर्णा दान हवं. कर्ण म्हणलं अडचणीत तुम्ही तिकीट मागत आहे, कमाल झाली मागत. अरे इथं देवा कोणाला कोणी सगळेच गडी बाशिंग बांधून बसले. ज्याला कोणी गाव परिसरात रामराम घाली ते म्हणतोय मीच उमेदवारी या भागात. रामराम घालते का कोणी? एसटी उभी घाती का तुला? एसटी उभी घाती? एसटी सुद्धा तुला पाहू एसटी घाती का? तिकीट मागायला त्याची लायकी नाही का तिला तिकीट मागायला? मग मी जरा आज नवा फाळा घेऊन आले, म्हणजे गाव जरा व्यवस्थित नांगरा. बरं मग कसं आहे माहिती असं नवीन गाव आहे, कसं आहे रान काय पण झालं प्रकरण असं. कर्णाला काय दान हवंय म्हणजे सोनं. म्हणजे आता मी लढायला आलोय, सोनं कुठे? म्हणजे तुझे दात सोन्याचे. लगेच कर्णाच्या लक्षात आलं ही शेवटची घडी, आपण दिलंच पाहिजे तर दान होईल. त्याने धनुष्य खाली ठेवलं, दातावर गदा मारली, सगळे सोन्याचे दात पाडले, हातात वंजळीत घेतले. कर्ण भगवंताच्या हातात देते. भगवंत दात घेतात पण कर्णाकडे बघत नव्हते, अर्जुनाकडे बघत. अर्जुना बाण सोड, पुन्हा 50 आमदारात तो मुख्यमंत्री होत होता, ही संधी सोडू नको. आणि मग अर्जुनाने बाण सोडला, कर्णाचं शिर धडा वेगळं केलं, शिर खाली पडलं तरी कर्णाच्या वंजळीतून सोन्याचं दानच होत. म्हणून जगात
दानवीर म्हणलं का कर्ण विठ्ठल. धर्मवीर भाऊराव पाटील धर्मवीर, संभाजीराजे दानवीर कर्ण, स्वातंत्र्यवीर सावरकर नेमजशीले परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. वा, केवढी देशभक्ती हो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात असताना त्या भिंतीवर देश स्वातंत्र्याची कविता आहे आणि त्या पाठ करून ठेवल्या. वा, काय देशप्रेम हो, काय बोलायचं. इथं दर पंचवार्षिकला पक्ष बदली देत. लोकांना काय बावळा समजलं का? लोकांना कळत नाही का तू कोणत्या पक्षांना एवढे पक्ष माहित नाहीत, एवढे पक्ष फिरले काही लोक. दर पंचवार्षिकला दुसरीकडे ना आपले काही येणे. अरे तुला काय वांग कळत का? पहिला झेंडा काढूस तर दुसरा लावायची पाळी आली. आणि तुम्हाला कोणाचं कार्यकर्त्याला विनंती आहे, ज्यांचा झेंडा लावून राहिलो ते त्या पक्षात आहेत का याची खात्री करून घ्या, मग झेंडे लावा. धर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजीराजे, दानवीर कर्ण, स्वातंत्र्यवीर सावरकर. वा, क्रांतीवीर नानासाहेब. देव करारी माणूस होऊन गेला, पेशव्यांच्या पदरी होते. मला 350 हाण्यातला हा एक माणूस होता नानासाहेब. एक करारी. आमच्या आळंदीजवळ एक शेळ पिंपळगाव नावाचं गाव, त्या शेळ पिंपळगावला एक शिपी होता. त्याने काय ते नाना नाना सांगताय, मी जातो नाना पुढे. लोक म्हणजे नको तुला गडबड असेल आणि जातोच. त्याने काय नाना पाहिले नव्हते. नानाजवळ गेला, नानालाच म्हणलं का ते नानासाहेब पुढे पत्री सरकार. नानासाहेब म्हणले कोण आहे रे तू? एक वाक्य, त्या वाक्यातला थरारी आवाज, करारी स्वर ऐकला. मी पिंपळगावचा शिंपी हे सांगायचं सोडून तो म्हणा मी शिंपळगावचा पिप्पी आहे. सगळं उलटच झालं ना. याला म्हणजे क्रांतीवीर विठ्ठल. धर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजीराजे, दानवीर कर्ण, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीवीर नानासाहेब, प्रेमवीर पोरींच्या चपला खाणारे. बर, पुढं चला. आणि संतवीर, आमच्या वारकरी संप्रदायातले संत, त्यांचं वर्णन करतात अभंगाच्या पायी. टाकलेला पाय माग घेत नाही, त्याला गाढावीर म्हणायचं. जुन्या काळात बाया लढाईहून आलेल्या योद्ध्याला ओवाळायच्या, तसे ओवाळत नव्हते. आधी दारात आला का त्याला म्हणजे तिकडं तोंड करून पाठीकडे. का बरं? जर पाठीवर घाव दिसले तर त्या तशीच लाच घालायचे काढून द्यायचे. हा ना आलाय का युद्धात पाठ दाखवून माग आला, बाया ओवाळीत नव्हत्या महाराज जुन्या बाया. वा, पाठीवर जर वार नसाल बाया ओवाळायच्या महाराज. वा, त्याला गाढेवीर म्हणायचं. पुढं टाकलेला पाय माग घ्यायचा नाही. गाढेवीर विठ्ठल. असे परमार्थात काही गाढेवीर नाही. पुढं टाकलेला पाय माग घ्यायचा नाही. मराठवाड्यात ठाकूरबा दैठणकर होऊन गेले. ठाकूरबा वारीला निघाले आणि बायको म्हणजे अहो मुलगा 2 घटकीचा जोडीदार आहे, मुलगा मरायला लागला, वारीला जाऊ नका. ते म्हणजे आणखी मेलाय का? म्हणले नाही, वारीला जा. वा, ठाकूरबा दैठणकर 2 किलोमीटर गाव सोडून पुढे गेली. मागून माणसं आली, ठाकूरबा
मुलगा वारला, चला माग. ठाकूरबा म्हणजे आता मी माग आल्यावर तो उठणार आहे का? उठणार असेल तर येतो, नाही येणार. पोटचा मुलगा मेला, वारी सोडली नाही, याला व्हायचं गाढेवीर. पाय टाकला तर माग नाही. आता काय काय वारी आली तरी इकडं वर्ष श्राद्धाचे कीर्तन हाणते. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात, सोन्या वारी सोडून तू कीर्तन करतो, वारकरी संप्रदायाला खाली पायाची पाडी. वा सांडोनी या पंढरी, कथा करी दारोदारी. काय त्याचे झाले पण पृथ्वीवरी तो पाषाण. विठ्ठल एवढा मग पाठ करा. बर गरजेचं आहे. वारी सोडून पुढे जायचं. गाडे वीर पुढं टाकलेला पाय माग घ्यायचा नाही. आणि कोणाचे ते वीर? विठ्ठलाचे वीर. वारकरी हे विठ्ठलाच्या पक्षातले. वारकऱ्याला कोणता पक्ष नसतो. बऱ्याच लोकांचा असा दुराग्रह, अमुक अमुक कीर्तनकार आमच्या पक्षाचे. कीर्तनकाराला कोणताही पक्ष नसतो. ज्या पक्षाची माणसं आमच्या पुढे येऊन बसतील आम्ही तसलेच प्रमाण काढतो कीर्तनात. आमच्या पुढे जर आय काँग्रेसची माणसं बसली आम्ही लगेच प्रमाण काढतो. उभारेला हात जगी जाण मात. आमच्या पुढे जर घड्याळाचे कार्यकर्ते बसले राष्ट्रवादीचे, तो का म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोळी उगवणी. घड्याळाचेच प्रमाण काढायचे ना. आमच्या पुढे जर कमळाची माणसं बसले, ऐके वचन कमळापती, प्रमाण काढायचे. आमच्या पुढे जर आम आदमीची माणसं बसले, झाडो संताचे मार्ग. आमच्या पुढे जर शिवसेनेची माणसं येऊन बसले, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. जर ठाकरे गटाची बसली, आगीची मशाल घेऊन तुतारीला दुःख शोधायचं, त्याला सापडलं नाही. तुतारी सापडती का नाही देवाला माहिती. अशी सगळी. जर आमच्या पुढे एखादा अपक्ष येऊन बसला आम्ही प्रमाणात अशी करतो, देश वेश नव्हे माझा करू सत्ता सत्ता. अपक्षाची सत्ता, अपक्षाची काय सत्ता आली काय? वारकरी कोण्या पक्षाचा नसतो, वारकरी पांडुरंगाच्या पक्षाचा असतो. वा विठ्ठलाचे वीर, विठ्ठलाचे गाढे वीर. वीर विठ्ठलाचे गाढे. पराक्रम काय? कली पाया पडे, काळ पाया पडे. विठोजी तुपे नावाचा सरदार कल्याण भिवंडीवर शिवरायाने पाठवला. कल्याण भिवंडीच्या सुभेदाराचा पराभव केला. तिथून काही त्याचं धन असेल ते स्वराज्यासाठी धनाच्या पेट्या भरून आणल्या. शिवराजे धन आणले उघडून पहा. शिवराजे पेटी उघडून बघायची, त्याच्या सोनं नाणं चांदी माणिक मोती पाचो. एक पेटी उघडली तर नखशिकांत सुंदरी बाहेर. शिवबा ती थरथर कापायची. तिच्या लक्षात आला आता आपली चटणी. शिवबाराजेने तू विठोजी विठोजी या कोण? आऊ साहेब आहे. हे वाक्य ऐकलं त्या बाईच्या जीवात जीवा. आऊ साहेब. राजकीय घराण्यात असे शब्द कानावर पडणं दुर्मिळच ना. कोण आऊ साहेब आहेत? म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सोने. इथं कशाला आणली? म्हणजे खजिना म्हणून आणली लुटायला. राजे 1200च्या शतकापासून बघा, देवगिरीपासून आता मोगलांच्या कालापर्यंत, अल्लाउद्दीन खिलजीपासून औरंगजेबापर्यंत सगळा इतिहास वाचा. यांनी आपल्या स्त्रियांवर कसे अन्याय केले, आज त्याची परतफेड करायची. शिवबाराजे विठोजी जवळ आले, त्याच्या डोक्यावर हात फिरवला. बाबड्या ते तसे होते म्हणून आपल्याला असं राज्य तयार करावं लागलं. आपल्याला जर तसं वागायचं असेल तर आपण त्यांच्या पक्षात गेलो असतो. उगा का 40-50 जण बाहेर पडलो, त्याचं हेच कारण आहे. म्हणून सांगायचा भाग असा आहे. शोभाराजे म्हणले या माऊलीची खना नारळाने वटी भरा आणि तिला तिच्या मायदेशी परत पाठवा. मुसलमानाची सुनबाई शिवबाराजाने खना नारळाने वटी भरली. तिच्या माहेराला गेली तर ती रोज नमाज पाडायची ना अल्लाहला प्रार्थना करायची, अल्लाह सिर्फ दुआ देना शिवबाराजा को. विठ्ठल कली पाया पडे, कली वाचवला. वा जाईव तो माते न करे सायास, कली पाया पडे, काळ पाया पडे. काळ सुद्धा संतांनी वाकवला. विठ्ठल पावटनी केला काळ, पावटनी केला काळ,
ब्राह्मणी होती, ब्राह्मणबाई होती. आणि तुकोबा ऐकणारी, तुकोबा मला माझी झोपडी ते अमके अमके वाड्याशी झाली. मग मला एक 11 ब्राह्मण जीव घालायचे तर 12वे तुम्ही माझ्या घरी कीर्तन करायचं. कीर्तन झालं का जेवण करू, आणि जेवण झालं का मग मी मोकळ्या मनाने मारायला मोकळी झाली. तुकोबा म्हणजे ठीक आहे, कधी येऊ? थांबा थांबा, मी ब्राह्मण जेवण एवढी सामुग्री गोळा केली. 4 दिवस तिने मोलमजुरी केली. 11 ब्राह्मण जेव तिने एवढी सामुग्री गोळा केली. सगळं गोळा केलं. उद्या कीर्तन, आदल्या दिवशी सकाळपासून जे पाऊस लागला आणि ते म्हातारीची झोपडी ज्या वाड्याजवळ होती ती वाड्याची भिंत फुगली. झोपडी अशी आणि भिंत हे का अशी झाली. म्हातारी ते तुकोबाराकडे, तुकोबा कीर्तन होणार नाही बहुतेक. म्हणजे काय झालं, वाड्याची भिंत फुगली ना आता पडतीच. आई साहेब भिंत पडणार. कसं काय? तुम्हाला 11 ब्राह्मण जीव घालायचे हो, कीर्तन करायचे हो. ब्राह्मण जीव घाला मग भिंत पडेल, कीर्तन नंतर चालतं. मग 11 ब्राह्मण घेतले. तुकोबराय आले. झोपडीत म्हातारीची झोपडी होती. मग तुकाराम महाराज आत गेले. ब्राह्मणाने ती भिंत पाहिली. ब्राह्मण आतूच येणार. त्यांना लक्षात आलं आता काळ आपला आलाच म्हणून भिंत पडत. तुकोबराय ताकद अशी, तो भिंत रूपी काळ तुकोबराने असा धरून ठेवला. काळ पाया पडे म्हणले मी आहो ब्राह्मण भाऊ तुम्ही काळजी करू नका, या. अहो मी जरी मराठा असेल पण मी एकनाथ आहे, तुम्हाला माझ्यापासून धोका नाही, या या या. सगळ्याला बसवलं. ब्राह्मण अर्ध्या ताटावरच उठले. जेवणातच गोडी कारबडीच. त्यांना वाटायचं जरांगी काय हानी, आपलं जरा उशीर झाला असं मला म्हणायचं होतं. मला शब्द उच्चारायला वेळ लागत. आजारी बरं का पंढरी बोला, आजारी असल्याने होते. आणि जरा वेळ लागला तर आपलं अंग राहणार नाही. आणि म्हणून ते जरा आणि अंग मिळून जरा आपलं अंग लोकांना दिसायला जायचं नाही. तुकाराम महाराज 11 ब्राह्मण जेवले. तुकाराम महाराज जेवले. मग 11 ब्राह्मण बाहेर काढले. तुकाराम महाराज आतच सगळं गाव गोळा केलं. हे म्हातारीचं सगळं बाहेर काढा. म्हणजे काय उशी, गादी, तपकिरीची डबी, मिश्रीची पुडी सगळं बाहेर काढलं. सगळे बाहेर गेले. जसे तुकाराम महाराज पुढे जायचे तशी भिंत पडली. अखेरशेवट तुकाराम महाराज पुढे गेले. मग सगळी भिंत पडली. मग गावातल्या लोकांना गोळा केलं. नवीन घर बांधलं तुकाराम महाराजांनी. हे यार म्हातारी ब्राह्मणे, हिला उघड्यावर ठेवायचं का? मग कोणी लाकडं आणले, कोणी दगड आणले, कोणी माती आणली. सगळं मातीचं घर म्हातारीला बांधून दिलं. आणि तुकाराम महाराजांनी कीर्तन त्या घरात केलं. तेव्हापासून वास्तू शांतीची कीर्तन सुरू झाली. ते आमच्या महाराज लोकांच्या पथ्यावर पडलं असं सांगायचं. गाळा पडून राहावं मोठमोठ्याने. काळ रूपी भिंत पाया पडे वा, धन्य तुकोबा समर्थ वा. वीर विठ्ठलाचे गाडे काळ पाया पडे. ते वीर करतात काय दुसऱ्याच्या करते
जस चरण तशीच चाल वा करीती घोष मग करीती घोष जय जय घाले जशी चरण तसंच चाल पाहिजे काय महाराज माझा आवाज चलत नाही ना तर मी ना जातीवंत म्हणणार आहे तुम्ही आमच्या दिंडीत चला मग म्हणतात ह्या बुवाचं कीर्तनात काहीच ऐकायला भेटत नाही दिंडीत ऐकावं मी म्हणणारच गडी महाराज मला भजनाचं लय अंग आहे मी जर ठरवलं मी तुम्हाला सगळं भागलाच घालून नाही दिपवली असो आता मला आता काय करा करीती घोष जय जयकार पन्हाळा किल्ला शिवबाराजांनी घेतल्यानंतर सिद्धीच्या वारला तर हात तो देऊन टाकला परत शिवाजी महाराजांनी तो पन्हाळा किल्ला घेण्यासाठी 1200 माणसं वर चढवली पन्हाळा किल्ल्यावर पण तिथे राजपूत का कोणतरी होता ते काय आता नाव आहे काय आठवायचं नाही त्याने ती सैन्यच कापून काढलं शिवाजी महाराज रातोरात पळाले थेट कोल्हापूरला अरे अरे पन्हाळा घेणं अवघड ते पन्हाळा घेईल कोण शिवबाराजाच्या दरबारात एक कोंडाजी फर्जन नावाचा सरदार होता तो ना मी घेतो शिवराजे तुम्ही किती सैन्य नेलं थोडे 1200 50च माणसं द्या मला 50 माणसं घेतले 10 तलवारी आणि संघ काय घेतलं करणे तुतार्या मान दिला बरं का तुतारीला असं म्हणायचं नाही कोणी म्हणत तुतारीचा विषय काढवा काढायचं चांगली ठोका ऐका 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 तुतार्या शंख करणे ढोल ताशे सगळं घेऊन गपचीप वर चढले वर सगळे वर आले का हा वाचवा जे घोष करायला सुरुवात केली आता ते ढोल थांब तणक थांब थांब तणक थांब थांब तणक थांब थांब तणक थांब महाराज अख्खा गड गारबाडला ना ते म्हणजे ज्या आरती वाजत गाजत आले त्या आरती नक्की 50,000 येते वाजत गाजत आले म्हणजे काय कमी नाही ना गडी गारबाडे कोणी दारू उघडून पळत कोणी वरून उड्या टाकीत काही जण लढायला लागले कोंडाची फर्जनी पहिला एका ठोक्यात किल्लेदार लोळाला किल्लेदार लोळाल्यावर काय मुकादम गेल्यावर टोळी काय मग गांच्या फुगायला राहते महाराज सगळं सैन्य शरण आलं 50 माणसांनी किल्ला घेतला कशामुळं करती घोष अशी दिंडी चालली ना आमची निवृत्तीनाथाची ज्ञानोबाराची पुढे गावगावचे लोक दर्शनाला येते पालखी जोडत मागच्या दिंडीला पुढेच जाऊन देत नाही मग पालखी थांबली का गावगावचे लोक दर्शनाला येते तर मागच्या दिंडीला पुढे जाऊ देत आमची दिंडीचे करता का अनेक सगळ्यांनी मोठ्याने पुंडलिका करायची पुंडलिका केली काही आडाम तडम लोक कणाकण बाजूला घेते त्यांना वाटतं काय पावती फाडा म्हणजे कणाकण लागत होती घोषाची ताकद आहे घोष केला पाहिजे जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष वा करीती घोष जुन्या काळात पंगत पडली पुंडलिका झाल्याशिवाय कोणी जेवत नव्हतं मला आता ताटात आलं मीठ जरी वाटत लोक मीठ चाटून बघितलं अरे 10 बैल जर असतील दावणीला तर पहिल्या बैलाला टाकलं तर शेवटच्या बैलाला जाता आहे का नाही ते विचार करीत नाही लगेच खायला सुरू करतो कोण बैल बैल असो सांगायचा पुंडलिका घोष झाल्याशिवाय काय जात करीती घोष जे जे काय त्याचं फळ काय जळती दोषाचे डोंगर योद्धा म्हणलं का शस्त्र क्षमा दया शांती हे शस्त्र आहे क्षमा शस्त्र येणारा दया शस्त्र शांती शस्त्र बाण अभंग हे हाती बाण बी आलं बरं गावा मग तुका म्हणे बळे एक तीच घोमंडळी तीच एक घोमंडळी तेच बलवान आहेत कळीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर वैकुंठवासी सूर्यमंडलाचा भेद करून गेलेले अगस्थिन गाव सिन्नर तालुका नाशिक जिल्हा भूषण शहीद खंडू भागूजी बरकले यांचे प्रथम पुण्यस्मरण पांडुरंगाला विनंती आहे की या गावात असे शूरवीर पुन्हा जन्माला अशी पांडुरंगाला विनंती
समस्त नाशिक जिल्हा सिन्नर तालुका आगसखेड गाव आणि अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वांनी हात जोडायचे, जागेवर पुंडलिका म्हणायचे. पुंडलिक विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम भारत माता की भारत माता की भारत माता की हर 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 हर. वा जागे सांगा शेजाऱ्याला कीर्तन मोल्ड आहे म्हणून.